तर नमस्कार भावांनो, जय शिवराय. तर आज आहे 10 तारीख मित्रांनो. तर काल 9 तारीख होती मित्रांनो. आपलं अर्निंग चांगलं झालं. तर रॅपिडोने ₹870 दिले आणि उबेरने 988 प्लस मीटरने उबेरचं आणलं मित्रांनो तर ₹200 आसपास मीटरने पण झाले असतील. आणि रॅपिडोवर फक्त ₹125 ची बुकिंग झाली मित्रांनो आपली. रॅपिडोवर काही जास्त अर्निंग झालं नाही. तर आपलं कालचं अर्निंग 2100 ते ₹2200 च्या आसपास झालंय. तर चांगलं अर्निंग झालं काल पण. तर आज पण चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर ठीक आहे, आज 10 तारीख आहे. पाहूया आपल्याला आजचा दिवस कसा जातोय. आणि चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत चला मित्रांनो. तर पाहू आजचा दिवस कसा जातो. आता काय बसा बोंबलत. आता आलो चाकणला आपण. ₹120 बुकिंग घेऊन आलोय आळंदी फाट्याची. रॅपिडोवर वाढली मित्रांनो, इतकी फास्ट वाढली. आणि टूलबूथ वागवलेलं आलो मित्रांनो, डायरेक्ट घेतली. त्या आयला म्हणलं ₹120. चला आता चाकणला बसतो माशा मारत. ₹120 वाजत पण नाही. तर भावांनो, आपल्याला मुशीवरून बुकिंग वाढली. 1 तास थांबलो मुशीमध्ये एमटी येऊन. तर एक पण बुकिंग वाढली नाही त्या चाकणला. परत एमटी आलो मुशीला. तर एका दिवस होतं मित्रांनो असं की मुशीमध्ये 50% बुकिंग ह्या चाकण MIDCच वाजतात. त्याच्यामुळं मुशीतून ट्रिप खूप बघून घ्यावं लागते आणि जास्त वेळ बघितला तर बुकिंग पण जाते. त्याच्यामुळे फास्ट घ्यावं लागते आणि रॅपिडो तर समजत पण नाही की फास्ट घेऊन कुठली आहे ते समजायला खूप वेळ जातो. तर मुशीत आलो परत मित्रांनो, जायकापाशी थांबलो होतो. तर पिकअप मला 1 किलोमीटरहून आलं बनकर वस्तीहून. आणि ट्रिप होती मित्रांनो मोरवाडी पसली कंपनीची. तर ती झाली ₹123 मित्रांनो. 7.2 का 3 होतं. तर ठीक आहे, ₹123 रॅपिडोने दिले. ₹112 ची बुकिंग आणली आता मुशीला परत. स्पाईन रोडला काय नाही वाढलं. मग मधल्या MIDCच्या रोड आलो, जेवण केलं मित्रांनो. 1:30 वाजता बुकिंग वाढली डायरेक्ट तिसरी. आता ₹112 ची, ती पण डी मार्टच्या बॅक साईडला. तर मित्रांनो ₹123 बुकिंग आणली आपण आता. 7.5 किलोमीटर होती उबेरला, 7.5 पण नव्हती. तर ठीक आहे, 129 मध्ये चांगलं बिल दिलंय. परंतु मित्रांनो नोटिफिकेशन आले उबेरला एक काहीतरी नवीन अपडेट काढणार आहे. ₹500 ते कमीत कमी ₹100 आता कमिशन घेणार आहे, असं नोटिफिकेशन आलंय मित्रांनो. तुम्हाला आपण आलं असेल ते. तर 500 ते 1000 रुपयांनी जर आपला बिझनेस जर झाला तर ₹100 काहीतरी घेणार आहे, असं नवीन नोटिफिकेशन आलंय. हो, काय अपडेट होत आहे अजून तरी आज तरी नाहीये, परंतु अपडेट नक्कीच करेल वाटतंय. पाहू. उबेर मग तर चालवायलाच परवडत नाही, ते डायरेक्ट कायमचं बायोकॉट केलेलं बरं. परवडणार नाही ना 500 ना ₹1000 ₹100 कमिशन द्यायला. खूप अवघड आहे बाबा. पाहू. ₹268 बुकिंग घेऊन आलो स्टेशनला बॅक साईडला. तर 15.5 ते 16 किलोमीटर होतं. चला ठीक आहे, 16 किंवा 17 रेट देते ओला आणि रॅपिडो. तर ठीक आहे, ₹268 बुकिंग घेऊन आलो आपण. आणि आता दुपारपर्यंत काही नव्हतं झालं, तर दुपारून चांगली अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया. पाहूया आपल्याला कुठली बुकिंग. तर पाहू शकताय आपण आलोत मित्रांनो सुसला. तर सुसची बुकिंग वाढली मित्रांनो फायनली. बॅक साईडला होतो स्टेशनच्या 200. परत लोकल बुकिंग वाजा लागली ₹254 15 किलोमीटरला. तर ठीक आहे, रॅपिडो पण मस्त बिल दिला आपल्याला. तर बिल जर व्यवस्थित असेल तर जास्त कस्टमरची वादविवाद घालू नका मित्रांनो, कारण की ID ब्लॉक होण्याचा खूप चान्स असतो. तर आपण आहोत मित्रांनो आता सुसला. पाहू आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते इथून. आणि दुपारनंतर चांगलं अर्निंग होईल बहुतेक, कारण की 2-3 ट्रिपामध्ये आपले ₹650-700 जवळजवळ झालेत. म्हणजे मस्त अर्निंग दिलं आपल्याला. पाहू आता इथून पण चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो माळंगी चपलत आपण ₹110 बुकिंग घेऊन रॅपिडोला 6 किलोमीटर भरले मित्रांनो. ₹110. चला ठीक आहे, मस्त अर्निंग दिलं. चांदे नांदे रोडने आलतो मित्रांनो. तर भावानं फिनिक्स मॉलला आहे. आता बुकिंग घेऊन आलतो माळुंगे नांदे रोडहून. तर मला ₹120 दाखवले बुकिंग घेताना उबेरने. उबेर अपडेट झाले मित्रांनो. 120 दाखवले आणि 6.5 किलोमीटर दाखवले. आणि ट्रिप चालू केल्यानंतर 7.5 किलोमीटर दाखवावं लागलं. तर कस्टमरला म्हणलं मीटरने जावं लागेल. अगोदर तर बोलणार नव्हतो मीटरने, कारण की ₹120 ठीक आहे म्हटलं 6.5ला. तर कस्टमर म्हटलं 7.5 किलोमीटर दाखवलं, त्याला म्हणलं मीटरने जावं लागेल. आणि मीटरने तो म्हटला असे किती होतील.
म्हणलं आता 7.5ला तर कमीत कमी 130 रुपये तरी होतील. तर ठीक आहे मला 130 देतो. मग इथं आणली तर उबेरने मला डायरेक्ट 136 रुपये दाखवले. कस्टमरला म्हणलं हे डायरेक्ट ऑटोमॅटिक अपडेट झाले बहुतेक. आता पहिलं देत नव्हतं वाटतंय, तर आता एक्स्ट्रा 1 किलोमीटर वाढल्यामुळे त्यांनी 136 दाखवलं. तर कस्टमरने 140 रुपये केले. कस्टमर चांगलं होतं. जर दुसरं असतं तर केले नसते एखाद्याने, पण 140 रुपये केले आणि प्लस अजून परमिशन दिलं 5 ते 10 रुपये त्यांनी अजून, म्हणजे 145 रुपयाची बुकिंग झाली. तर पहिल्याच बुकिंगला झालंय का अजून पुढच्या बुकिंगला तसं होतंय, पाहूया आपण. तर भावानं 136 रुपयाची बुकिंग घेऊन आलतो आपण अकोर्डीला फिनिक्स म्हणून, आणि 8 किलोमीटर होते मित्रांनो. तर ठीक आहे, अजून एक ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आपली. तर पाहूया आता कुठली बुकिंग वाजते इथून. भावानं आपण पिंपरीत आलो होतो अकोर्डीहून 122 रुपयाची बुकिंग घेऊन. तर जय हिंद स्कूल पाशी आलो होतो आपण. 122 रुपयाची बुकिंग झाली. तर मस्त आली तिला रॅपिडोनी. 6.5 किलोमीटर होती. मॅडमला यायला उशीर झाला, 7 मिनिट उशीर आले मॅडम. तर 7 रुपये तिला वेटिंग टाइम लागला. तर ठीक आहे, 122 ची अजून एक ट्रिप कम्प्लीट केलेली आहे. तर आता वाढली होती चरोळी बुद्रुक मित्रांनो 238 रुपये बोलायला वजन झाली. एवढी फास्ट जाते मित्रांनो, बघायच्या अगोदर तर आहे 238 ची चरोळी बुद्रुक. तर भावांनो आपण मुशी मध्ये आलो. तर मग पिंपरीहून आपल्याला वाढली परत त्याच मॅडमची बुकिंग. तर जाताना 122 दाखवले आणि परत ती म्हणली मीटरने चला, आम्हाला थोड्या वेगळ्या ठिकाणी जायचं. तर त्यांचे 150 रुपये झाले मीटरने. तिथून परत 158 रुपयाची नाशिक फाटा वाढली मित्रांनो. म्हटलं चला आता घराकडली पाहूया, आणि घराकडली मित्रांनो 128 रुपयाची मला परत गंधर्व नगरी वाढली, आणि तिथून डायरेक्ट मी घरी आलो मित्रांनो आता. तर आजचं पण अर्निंग मस्त आलं. रॅपिडोने आज मस्त अर्निंग दिले 1000च्या पुढं, आणि उबेरने आणि ओलाने पण चांगलं दिलं. तर ठीक आहे, मी 2 दिवसाचा टोटल दाखवतो तुम्हाला किती झालेला आहे. तर उबेरवरती मला वाटतं सगळ्यात जास्त झाला असावा. मीटरनी पहिल्या दिवशी 1100-1200 रुपये झाले. तर टोटल 4000 प्लस झालेले आहेत आपले. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि फॉलोला विसरू नका. एक मेन राहिले मित्रांनो की आपले उबेरचे ज्याचे आयडी ब्लॉक झालेले आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप मेसेज करायचा मित्रांनो फक्त. तर मी नंबर देतो तुम्हाला खाली स्क्रीनवरती, फक्त व्हॉट्सअप मेसेज करा की माझी आयडी ब्लॉक झालेली आहे, तर मी डिटेल सांगेल त्याला. तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.